अशोक मोहिते पाटील यांच्यावर मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर आता धनंजय देशमुख यांनी जे काही त्यांची भेट घेतलेली आहे त्यांची सर काय सांगाल आज त्याच्यामध्ये कुठं भेट झालेली आहे काय कशी माहिती? इथं दोन विरोधाभास आहेत या प्रकरणामध्ये. जिथं संतोष अण्णा देशमुख यांचा मृत्यू झाला त्याच्या पाठीमागं सगळं गाव 18 पगड जातीतील लोक कुटुंबीय यांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून प्रशासनावर विश्वास ठेवून न्याय मागण्याच्या भूमिकेमध्ये सर्वजण दिसत आहेत. तुम्हाला ते संस्कार आहेत, ते संस्कार घडलेले आहेत. चांगलं काम करताना ते घडले गेलेलं गाव आहे. त्यांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून न्याय मागितला. झालेली घटना अत्यंत गंभीर आहे. आम्ही विनम्रपणे न्याय मागतोय. त्या उलट इतकी क्रूर घटना घडलेली असताना कृष्णा आंधळेच्या जे सहकारी मित्र आहेत त्यांनी ही अशा घटना परत घडू नये तर असं डोक्यात घेण्यापेक्षा परत अशा घटना ज्या समोर तुम्ही बघताय अशा घटना घडतात म्हणजे यांना कोणी जे काही पाठबळ देत आहे, यांना जे काही चुकीच्या दिशा देत आहे त्या लोकांना समज आली पाहिजे पहिल्यांदा सुरुवातीला की हे चुकीचे पाठबळ कोण देते नेमकं हे. ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं ना मारणारे 2 आहेत पण बाकी अजून 7-8 जण आहेत. तसे ह्या संतोष अण्णाची ज्यांनी हत्या केली त्याच्यामध्ये हे फक्त पेपरवर आलेले आरोपी आहेत. ह्याचं खूप मोठं जाळ आहे. एक बी टीम आहे ह्याची. त्याच्यामध्ये पाहिलं तर एक अल्पियन मुलगा पण आहे त्याच्यामध्ये. आता ज्याच्या म्हणजे संस्कार जसे आपण करूत, जसं आपण त्यांना शिकवूत तसं ते घडण्याचं वय आहे. अल्पवयीन म्हणता येत नाही त्यांना. ते चांगलं किंवा वाईट शिकण्याचं तेच वय असते. तिथून एक तर चांगलं तरी शिकतो माणूस किंवा वाईट तरी. वाईट गोष्टी ह्या कशा रुजवल्या जातात, त्याच्यात काय नुकसान आहे काय फायदा आहे हे न सांगता ह्या ज्या घटना घडत आहेत त्यांच्या त्या वयाचा सुद्धा गैरफायदा जे काही लोक घेत आहेत त्याच्यामुळे हे नुकसान होत आहे. 10 दिवस आपण पाहतो आपण या ठिकाणी अशोक मोहिते जे आपल्या जीवावर त्यांच्या खूप मोठी जखम झाली होती. त्याचा रक्तस्राव देखील डोक्यामध्ये झाला होता. आज कुठे त्याला डिस्चार्ज होत आहे. खूप खोलवर जखम आहे. कमीत कमी हा एक 8-10 दिवसाचा कालावधी गेलेला आहे सगळा मिळून. तर एक थोडक्यात त्याने त्या विकृतीनं जे हे घात केलेला आहे एक थोडक्यात त्यांचे प्राण वाचलेले आहेत. अतिशय चुकीचं. एक गोष्ट चुकीची घडलेली असताना परत कशी चूक करावी वाटते किंवा जे कोणी चुका करतंय त्यांना का कोणी सांगत नाही, त्या विकृतीला का कोणी माणुसकीचे 2 शब्द चांगले सांगत नाही ह्याची खूप म्हणजे शोकांतिका वाटते. तर त्यांना चांगलं सांगितलं पाहिजे. आम्ही एकच म्हणतोय की ह्या अशा घटना परत घडल्या नाही पाहिजे. ते पण न्यायाच्याच भूमिकेत आहेत. ते म्हणतात परत अशी घटना घडायला नाही पाहिजे. याचं गांभीर्यानं जे कोणी जिम्मेदार व्यक्ती आहे, जे कोणी प्रशासन आहे त्यांनी घेणं खूप गरजेचं आहे. आपण पाहिलं तर हे अशा ज्या घटना पुन्हा या घडू नये आणि या जिम्मेदार प्रशासन असणार आहे आणि त्या ठिकाणी पाहिलं तर काळजी घेतली पाहिजे असे करता धनंजय देशमुख यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरापर्सन आप्पासाहेब मोगलकर, मी संभाजी मुंडे, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.